आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट। 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक। आजी माजी आमदार बैठकीला उपस्थित राहणार। तटकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर 20 तारखेच्या बैठकीला महत्त्व। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याच्या चर्चांवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री एकत्रित बसून निर्णय घेतील, बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कांद्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी 1 वाजता मंत्रालयात बैठक। ओबीसींच्या अनेक विषयांवरती चर्चा होणार। लक्ष्मण हाके ओबीसी मंत्री मंडळ उपसमितीची भेट घेणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल। सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। नीट पेपरफुटी प्रकरणात मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचण। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची, तपासातनं समोर। मनीषा मांढरेंना प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 27 एप्रिललाच नीटचा पेपर। शुभम खैरनार आल्याची माहिती समोर। शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता। शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता। बंधू खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना। मुंबईतील PMLA कोर्टात खरातला हजर करणार। नाशिक कोर्टानं ईडीला ताबा घेण्याची परवानगी दिली। सिन्नर पोलिसात आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल।